नमस्कार. स्वामी परमानंद लिखित कृष्ण सखा माझा भाग 3 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण राधाकृष्ण भेटीतील अडचणी हे प्रकरण सुरू करत आहोत. नारायणाच्या सगुण प्रेमाला आणि सगुण भक्तीला साकार करणाऱ्या राधाकृष्णांच्या भेटीचं वर्णन करताना नारदाचा आनंद त्याच्या सर्वांगाद्वारे प्रगट होऊन मुखातून ओसंडत होता. राधा आणि कृष्ण यांच्या भेटीचा आनंद जणू काही नारद स्वतःच अनुभवत होता असं म्हटलं तर ते अगदी खरंच होतं. सगुण प्रेमभक्तीने नारायणाशी अंतर्बाह्य ऐक्य पावलेला नारद त्या एकरूपतेचा आनंद अंतःकरणात नित्यच अनुभवत असे. राधा आणि कृष्ण यांच्या ऐक्य भेटीचं वर्णन करताना तो आनंद त्यानिमित्ताने व्यक्त झाला इतकंच, परंतु त्यामुळेच तो आनंद लक्ष्मीला पाहता आला आणि त्याचा आनंद तिलाही झाला. परंतु नारायणाच्या सगुण कथांचा आनंद अनुभवाला आणून देणाऱ्या श्रवण भक्तीची गोडी मात्र लक्ष्मीच्या ठिकाणी अधिकाधिक वाढतच होती. भक्तिभावाठायी असलेले आर्तता आणि पूर्तता हे दोन्ही भाव तिच्या श्रवण भक्तीमध्ये सामावलेले असल्यामुळे लक्ष्मी केवळ श्रवणाचा आनंद घेत स्वस्थ बसूच शकली नाही. लक्ष्मीच्या ठिकाणी फक्त अधिक ऐकण्याचीच आतुरता वाढत होती असं नव्हे, तर राधेच्या निमित्ताने आणि रूपाने जो भक्तिभाव नारद साकार करत होता त्याचे आणखीन रूपरंग प्रकट व्हावेत अशी उत्कट इच्छा तिच्या ठिकाणी अगदी सहजपणे होती. त्यात नवल असं काहीच नव्हतं, कारण श्रवण भक्तीचं ते सहज लक्षणच आहे. त्यामुळे राधाकृष्णांच्या ऐक्य भेटीच्या आनंदात पूर्णपणे रममाण झालेल्या नारदाला पुढील कथाभाग वर्णन करण्यासाठी देहभानावर आणणं आणि ठेवणं अत्यंत आवश्यकच होतं. त्यासाठीच लक्ष्मी नारदाशी पुन्हा बोलू लागली. राधेच्या कृष्णावरील उत्कट आणि अनन्य अशा प्रेमाचं वर्णन ऐकून लक्ष्मीही भारावलीच होती. तिचंही मन प्रेमाने भरून राहिलं होतं. त्यामुळे लक्ष्मीचाही कंठ राधेच्या कौतुकाने आणि प्रेमाने दाटून आल्यासारखा झाला होता. तिच्या याच भावाची अवस्था तिच्या बोलण्यातून प्रगट होत होती. हे नारदा, खरंच राधेच्या ठिकाणी कृष्णप्रेमातून निर्माण झालेल्या भक्तिभावाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अर्थात राधा केवळ कौतुकाचंच पात्र आहे असं नव्हे, तर तिची अवस्था आदर्शवतच आहे यात शंका नाही. पण माझ्या ठिकाणी या कौतुकाबरोबरच थोडीशी काळजीही निर्माण होत आहे. कारण राधा आधी एक स्त्री, त्यातून पुन्हा विवाहित स्त्री, मग पुढे कितीतरी संकटं आणि अडचणी निर्माण झाल्याच असणार आणि त्याला राधेला तोंड हे द्यावं लागलंच असणार. या सर्वातून राधा कशी निभावून गेली असेल या विचाराने माझ्याच मनाला ताण जाणवत आहे. अर्थात या सर्वातूनही ती यशस्वीरित्या पार पडली असणार याचीही खात्री तुझ्या बोलण्याच्या एकंदरीत सुरावरून मला वाटते आहे. राधा आणि कृष्ण यांच्या या जगावेगळ्या प्रेमासंबंधीची परिणती नक्कीच आनंददायी झाली असणार, परंतु ते सर्व सविस्तर ऐकण्याची आतुरता माझ्या ठिकाणी अगदी शिगेला पोचली आहे. तुझ्या अंतःकरणाची ही अवस्था अगदी माझ्यासारखीच झाली असणार हे तर सांगायलाच नको. तेव्हा हे नारदा, तू आता उभयतांच्या भावांची त्वरित पूर्ती करावीस हेच बरं आणि हेच खरं. लक्ष्मीच्या बोलण्यावर नारदाने आनंदाने संमतीदर्शक मान डोलावली आणि पुन्हा तो लक्ष्मीशी बोलू लागला. हे लक्ष्मी, राधेचं कौतुक तर निश्चितच आहे, पण राधेचं खरं विशेषत्व होतं की ती कृष्णाशी असलेल्या प्रेमाच्या संबंधात केव्हाही कधीही जराही कमी पडली नाही. त्या संबंधाचं मूळ असलेला कृष्ण हा त्याच्या सहज अवस्थेनुसार नेहमीच मोकळा, सबळ आणि आत्मविश्वासाने युक्त असाच असे. पण राधेच्या मनाची मात्र केव्हा केव्हा दोलायमान अवस्था होत असे. तिला कधी नैराश्यही येई आणि ती निरुत्साहीसुद्धा होत असे. पण तिने एक केलं, तिने कृष्णाला अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने धरून ठेवलं. जेव्हा तिचं प्रेम कमी पडत आहे असे राधेला वाटे तेव्हा ती श्रद्धेवर जोर दी आणि जेव्हा श्रद्धा कमी पडत आहे असं वाटे तेव्हा राधा प्रेमावर भर दी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधेने तिच्या आणि कृष्णाच्या संबंधात दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही कधीच मध्ये येऊ दिलं नाही. कृष्णाचं सांगणं पटलं नाही म्हणून तिने दुसऱ्या कोणाला कधी काही विचारलं नाही किंवा कृष्णाचं प्रेम अनुभवायला मिळालं नाही म्हणून तिने त्या प्रेमाची अपेक्षा दुसऱ्या कोणाकडूनही धरली नाही किंवा त्या प्रेमाला दुसरीकडे शोधत बसली नाही. त्यांच्या संबंधात इतर कोणाला वावच नसे. राग, लोभ, दुरावा, जवळीकता, अबोल संवाद जे जे म्हणून काही घडत असे ते केवळ राधा आणि कृष्ण यांच्यातच घडत असे. इतरांना त्यांचा जराही मागमूस लागत नसे. पण सर्वाची परिणिती मात्र राधा आणि कृष्ण यांचं परस्परावरील प्रेम अधिकाधिक दृढ होण्यातच होत असे आणि राधेच्या ठिकाणचा प्रेमातून निर्माण झालेला भक्तिभाव सतत वाढत राहील. कृष्णाच्या प्रेमासंबंधात कोणी जर कमी पडत असेल तर ते आपणच आहोत
हे राधेने पूर्णपणे ओळखलं होतं. ती कमतरताही तिला भरून काढायची आहे याची जाणीव राधेला झाली होती आणि कृष्णाच्या प्रेमभक्तीने तिला ते निश्चितपणे साधता येईल याचीही पक्की खात्री राधेच्या ठिकाणी होती. पण असं सर्व घडण्यासाठी पुष्कळ काळ जाणं आवश्यक होतं आणि त्या काळात पुष्कळ काही घडायचं होतं. काय घडणार आहे, कसं घडणार आहे हे राधेला तर ठाऊकच नव्हतं, पण कृष्णालाही माहीत नव्हतं. परंतु परमेश्वरी सत्तेत रंगणाऱ्या या सृष्टीरूपी खेळात उत्साहाने आणि आनंदाने खेळण्यासाठी कृष्ण नेहमीच अत्यंत आतुर आणि सदैव तत्पर असे. हे लक्ष्मी, मागेच तू मला विचारलं होतंस आणि मीही तुला सांगितलं होतं त्याप्रमाणे राधा आणि कृष्ण यांचे प्रेमसंबंध हा गोकुळातील एक कुतूहलाचा, चर्चेचा आणि टीकेचा विषय झाला होता. परंतु त्याला तेवढीशी गंभीरता आली नव्हती. त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे राधेचा नवरा अनय याचाही कृष्णाशी थोडेफार प्रेमाचे संबंध होते. काही ना काही कामानिमित्त अनयचं पुष्कळदा नंदाच्या वाड्यावर जाणं होत असे. कृष्णाकडे एक सुंदर, गुणवान, बुद्धिमान, थोडासा खोडकर आणि खेळकर मुलगा म्हणूनच अनय पाहत असे. त्याच्या ठिकाणी कृष्णाविषयी कौतुकही होतं. परंतु कृष्णाला एक लहान मुलगा म्हणूनच तो पाहत असल्यामुळे त्याच्या दृष्टीने कृष्णाला आपल्या अडचणी वगैरे सांगून त्याचं काही मार्गदर्शन घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसे. आपल्याला सर्व काही कळतं आणि समजतं अशी त्याची अगदी प्रामाणिक समजूत होती. आपलं कामकाज आणि कुटुंबातलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं एवढंच त्याला ठाऊक होतं. घरामध्ये आई आणि बायको यांच्यामुळे द्विधा मनस्थिती होऊन आणायला त्याचा मानसिक त्रास आणि क्लेश होतच असत. परंतु हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आपल्याला सोडवायचा आहे अशी मनाची पक्की धारणा असल्यामुळे कृष्ण हा अनयाच्या दृष्टीने त्याच्यासाठी परकाच होता. घरातील खाजगी गोष्टी कृष्णाला आणि इतर बाहेरच्या कोणालाही सांगणं अनावश्यकच नव्हे तर अयोग्यच आहे अशी अनयाची निश्चित समजूत होती. त्यामुळे कृष्णाशी त्याचं भावनिक नातं असं कधी निर्माण झालं नव्हतं. अनयाचे मुळात संबंध नंद आणि यशोदा यांच्याशीच येत असल्यामुळे केवळ त्यांचा मुलगा म्हणून तो कृष्णाकडे पाहत असे. म्हणून जेव्हा सुरुवातीला अनयाच्या कानावर राधा आणि कृष्ण यांच्याविषयी काही गोष्टी उडत आल्या तेव्हा अनयाला त्याचं काहीच वाटलं नाही. केवळ एक गमतीची गोष्ट म्हणून त्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याला काही विशेष महत्त्व द्यावं असं अनयाला कधीच वाटलं नाही. हे लक्ष्मी, पण अनयची आई म्हाळसा हिची गोष्ट मात्र वेगळी होती. मुळात स्त्री स्वभावानुसार जुन्या संसाराची आणि कोत्या मनाची असल्यामुळे म्हाळसेला मात्र राधा आणि कृष्ण यांचं प्रेमसंबंध मानवणं तर शक्यच नव्हतं. त्यातून म्हाळसेच्या बरोबरीच्या इतर स्त्रिया नेहमी चेष्टा करून तिची हेटाळणी करीत, आपल्या सुनेवर तुझा काहीच कसा ताबा नाही, तुझं ती ऐकत नाही याचा अर्थ काय, तिला तूच शिस्त लावली पाहिजेस, नाहीतर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संसाराचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही, असं सतत बोलून त्या म्हाळसेचे कान फुंकत असत. हलक्या कानाच्या आणि मनाच्या म्हाळसेच्या मनात हळूहळू भिनलेलं हे विष तिच्या राधेविषयीच्या वागण्या बोलण्यातून प्रगट होऊ लागलं. राधेच्या कामात उगाच चुका काढणं, तिला सारखं घालून पाडून बोलणं, कृष्णाचं नाव घेऊन तिला सतत टोमणे मारणं असे प्रकार म्हाळसेने राधेला त्रास देण्यासाठी म्हणून सुरू केले. सुरुवातीला राधा थोडीशी घाबरली. या गोष्टींना कसं तोंड द्यावं हे तिलाही कळेनासं झालं. तिलाही केवढा तरी मानसिक त्रास हा झालाच. परंतु मनामध्ये निर्माण होत असलेल्या कृष्णप्रेमामुळे राधा हळूहळू सावरली आणि धीटपणे बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिची मानसिक तयारी झाली. आधी ती आपल्या सासूबाईंच्या बोलण्याला समजुतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत असे, परंतु त्यांची समजूत कधीच पटत नसे. मनाची सर्व कवाडं जाणून बुजून बंद केलेली असल्यामुळे म्हाळसेला राधेचं सांगणं पटत तर नसेच, पण खरंही वाटत नसे. राधेच्या साध्या आणि सरळ वागण्या बोलण्याचा मुद्दाम चुकीचा अर्थ काढून म्हाळसा राधेशी सतत वाद घालत राही. बरं, राधेने काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला तर वर तोंड करून मला उलट उत्तरं देऊ नको असं म्हणून म्हाळसा राधेला अधिकच रागवत असे. राधेवर मुद्दामून कामाचा जास्त बोजा टाकणं, तिला शिळपाकं अन्न देणं असे प्रकार करून म्हाळसेने राधेचा प्रत्यक्ष छळ करायलाही कमी केलं नाही. पण राधा बदली नाही. तिच्या भूमिकेला ती प्रयत्नपूर्वक धरून राहिली. राधेच्या मनात सतत वाढत असणाऱ्या कृष्णप्रेमात या बाह्य परिस्थितीमुळे एक प्रकारची आर्तताच निर्माण झाली आणि कृष्णप्रेमाची तिची भूक अधिकच वाढत राहिली. त्यामुळे त्या प्रेमाची पूर्ती करण्यासाठी राधा कृष्णाकडे अधिकच ओढली गेली. म्हाळसेने अनयाचे मन दूषित करण्याचा प्रयत्न केला. राधा आणि कृष्ण यांच्याविषयी लोक काय काय बोलत आहेत हे सर्व तिनं आपल्या पदरची भर घालून मुद्दाम अनयाच्या कानावर घातलं. पण अनयने हसून तिकडे दुर्लक्ष केलं आणि म्हाळसेलाही तसंच दुर्लक्ष करायला सांगितलं.
राधेनेही सुरुवातीला तिला होणाऱ्या त्रासाची कल्पना अनयला दिली, परंतु अनय राधेला नेहमी एकच सांगे की आईचं आता वय झालं आहे, तिची तब्येतही सारखी बिघडत असते, म्हणून तिचा स्वभावही चिडचिडा झालेला आहे, तिला सांभाळून घे, शेवटी तुलाच तिच्याशी जमवून घ्यायला हवं, मी काही तुमच्यामध्ये पडणार नाही, असं म्हणून अनय आपली जबाबदारी झटकून टाकी. मग राधाही अगतिक होई आणि हे सर्व कृष्णाला जाऊन सांगे, तर कृष्ण ते सर्व गमतीने घेई. त्यामुळे राधेच्या तक्रारीच्या सुरातील हवाच निघून जाई. कृष्ण तर उलट राधेला अनयच्या आणि माळसेच्या वागण्या बोलण्याची नक्कलच करून दाखवत असे. तेव्हा मात्र राधेचा राग शांत होऊन हसून हसून तिची अगदी मुरकुंडी वळत असे. मग कृष्ण राधेला म्हणे, अगं राधे, अनय आणि माळसेच्या मी केलेल्या नकलेची जर तुला एवढी गंमत वाटते आणि एवढं हसायला येतं, तर मग प्रत्यक्ष जे असली आहे त्याचा तुला एवढा त्रास का होतो? त्यासाठी तुझी मानसिकताच तू बदल ना, हाच त्यावरचा उपाय आहे. राधाही शांतपणे याचा विचार करी आणि आपल्या मनाला त्रास देण्यात अनय आणि म्हाळसा यांना यश मिळवूनच द्यायचं नाही, असा मनाशी ठाम निश्चय करी. प्रत्यक्ष प्रसंगामध्ये मग तिला कृष्णाने केलेली अनय आणि म्हाळसा यांची नक्कलच आठवू लागे आणि तिला मनातल्या मनात अतिशय हसू येई. तिच्या मनावर आलेला ताणही कुठल्या कुठे नाहीसा होईल आणि तिलाही सर्वाची गंमतच वाटू लागे. परंतु बाह्यांगाने तसं मुळीच न दाखवता ती शांत राही आणि मनातल्या मनात कृष्णाच्या प्रेमाच्या स्मरणात दंग होऊन राही. राधेच्या शांत राहण्याचा म्हाळसा वेगळाच अर्थ काढत राही आणि राधेवर अधिकच राग करत असे. राधेला त्रास देण्याची कुठलीच संधी म्हाळसा सोडतच नसे. राधेला कृष्णाला भेटण्याची संधीच मिळू नये यासाठी म्हाळसेचे जास्तीत जास्त प्रयत्न सुरू असत. प्रथम तिने राधेला नंदाच्या वाड्यावर पाठवण्याचं बरंचसं कमी केलं. त्यातूनही काही कामानिमित्त नंदाच्या वाड्यावर जावं लागलं किंवा यशोदेकडून बोलवणं आलं तर ती मोठ्या नाईलाजाने राधेला जाऊ दे. परंतु त्यावेळेला ती स्वतःही राधेबरोबर जात असे आणि काम झालं की लगेचच राधेला घेऊन घरी परत येई. त्यामुळे राधेला आणि कृष्णाला भेटण्याची संधीच कमी उपलब्ध होई. परंतु तेवढ्या वेळातही कृष्ण आणि राधा एकमेकांकडे बघून हसत थोडेसे बोलतही. अर्थात हे सर्व म्हाळसेच्या समक्षच होत असल्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्याला मर्यादा येतच असत. परंतु त्याची तक्रार न ठेवता राधा आणि कृष्ण मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करीत आणि त्यांच्या प्रेमाचा आनंद अनुभवत असत. त्याच वेळेला राधा आणि कृष्ण यांचं नेत्रपल्लवीनं आणि हातांच्या खुणांनी एवढं बोलणं होत असे की त्याचा पत्ता म्हाळसेला केव्हाही लागणं शक्यच नव्हतं. राधा आणि कृष्ण यांना आपण कसं दूर ठेवलं या समजुतीने म्हाळसा खुशीत असे, तर राधा आणि कृष्ण आपण परिस्थितीच्या मर्यादेतही परस्परांचं प्रेम कसं अनुभवलं या विचारांनी अत्यंत आनंदात असत. अशा तऱ्हेने कृष्णप्रेमाने सबळ झालेली राधा जराही नाराज अशी होतच नसे. परंतु कृष्णभेटीची ओढ कायम असल्यामुळे म्हाळसेबरोबर परत घरी निघताना म्हाळसेचं लक्ष नाही असं पाहून कृष्णाला पुन्हा भेटूया अशी नेत्रगुणही तिच्याकडून अगदी सहजतेनं घडत असे आणि कृष्णही हसून तिला तेवढ्याच सहजतेनं नक्की, अगदी नक्की अशी खात्री देत असे. मग म्हाळसेच्या लक्षात आलं की राधा पाणी भरण्याच्या निमित्ताने यमुनेवर जाते आणि त्यावेळेसच वाटेतच राधा आणि कृष्ण एकमेकांना भेटतात. यावर उपाय म्हणून म्हाळसेने राधेला पाणी आणण्यासाठी यमुनेवर पाठवण्याचंच थांबवलं आणि पाणी आणण्यासाठी स्वतःच यमुना नदीवर अट्टहासाने जाऊ लागली. पण अशा अडचणी म्हणजे खऱ्या प्रेमिकांना एक आव्हानच असतं. बदललेल्या परिस्थितीमुळे डगमगून न जाता किंवा परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधतच राहतात आणि त्यांना तसा काहीतरी योग्य मार्ग सापडतोही. कृष्णाच्या राधेशी भेटी. राधा आता परिस्थितीमुळे घरीच अडकून पडली आहे असं पाहिल्यावर राधेला भेट देण्याची आणि राधेची भेट घेण्याची जबाबदारी साहजिकच कृष्णाने स्वीकारली. ज्या वेळेला अनय कामानिमित्ताने बाहेर गेलेला असे आणि माणसाही पाणी भरण्यासाठी यमुना नदीवर गेलेली असे, त्यावेळेसच वेळ साधून आणि संधी घेऊन कृष्ण स्वतःच कोणाच्याही नकळत राधेच्या घरी जाऊन तिला भेटत असे. असा प्रथम जेव्हा अचानक कृष्ण राधेला तिच्या घरी जाऊन भेटला तेव्हा राधाही आधी एकदम बावरलीच. कृष्ण स्मरणात दंग असलेली राधा त्यावेळेला मोठ्या डेऱ्यामध्ये दही घुसळत बसली होती. कृष्णाला पाहून चकित झालेली राधा एकदम उठून उभीच राहिली. कृष्णाला पाहून राधेला तर काय करावं हे सुचेनाच. एकीकडे कृष्णाला पाहून झालेला आनंद, तर दुसरीकडे घरात कोणी नसताना कृष्ण आला म्हणून मनावर आलेलं दडपण. अशा मनाच्या द्विधा स्थितीत असलेल्या राधेकडे पाहून कृष्णाने स्मितहास्य केलं आणि तिला काळजी न करायला सांगितलं. परंतु राधेला काळजीही वाटलीच, पण तिची स्वतःची नव्हे, तर तिला अतिशय काळजी वाटत होती ती कृष्णाचीच. म्हणूनच न राहून ती कृष्णाला म्हणाली, ए कृष्णा,
तू तर अगदी कमालच केलीस. माझ्यासाठी तू किती करतोस रे. माझी व्याकुळता तुझ्यापर्यंत कशी आणि कधी पोचली बरं. मी तर तुझ्या भेटीसाठी केव्हापासूनची अगदी बेचैन झालेली आहे. हे तुला कसं काय कळलं? पण कृष्णा, तू एवढी जोखीम पत्करणं अयोग्य नाही का? अरे, इथे येताना आणि परत जाताना तुला कोणी पाहिलं तर केवढा तरी मोठा गजब होईल. कृष्णा, मी तुला खरंच सांगते की माझ्यासाठी तू एवढा मोठा धोका घेऊ नकोस. आधीच लोक तुला नावं ठेवत आहेत. त्यांना निंदा करायची संधी तू आपणहून तरी देऊ नकोस. तू आलास आणि मला भेटलास याचा मला आनंद तर अतिशय झाला आहे. हे तर तुझे माझ्यावर केवढे तरी उपकार आहेत. परंतु आता तू इथे क्षणभरही थांबू नकोस. लवकरात लवकर इथून निघून जा, असं मीच तुला विनवून सांगत आहे. राधेच्या बोलण्यावर कृष्ण आधी मोकळेपणाने हसला खरा, पण मग थोडासा गंभीर होऊनच राधेला म्हणाला, अगं राधे, ही उपकाराची भाषा कशाला बरं? जिथे खऱ्या प्रेमाचे संबंध आहेत तिथे उपकार हा शब्दच येऊ शकत नाही. कारण प्रेमाचे संबंध हे अनोन्य असतात. त्यामध्ये भेटीची ओढ उभयतांना सारखीच असते. त्या प्रेमात परस्परांची भेट घेणं आणि प्रेमाचा अनुभव घेणं याची जरुरी उभयतांना सारखीच असते. त्यामुळे कोणा एकाला जर काही बाह्य अडचणीमुळे भेट घेता येणं शक्य झालं नाही तर दुसऱ्याकडून त्यातून मार्ग काढून स्वतःहून भेट घेणं घडणं हे अत्यंत साहजिक आहे. एवढे दिवस तू हर प्रयत्नाने कितीतरी अडचणींवर मात करून माझी भेट घेत राहिलीस, पण सध्या केवळ बाह्य अडचणींमुळे तुला ते शक्य होत नाही, म्हणून मी काही स्वस्थ बसू शकत नाही. आता प्रयत्न करण्याची पाळी आणि जबाबदारी माझी आहे. तेव्हा प्रयत्नपूर्वक पण युक्ती प्रयुक्तीने तुझी भेट मी घेत राहणार आणि तुला माझी भेट देत राहणार. उरला प्रश्न जो निंदेचा आणि टीकेचा. तो तर आपल्या संबंधात आता शिल्लकच राहिलेला नाही. आपले संबंध निश्चितच केव्हाच त्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आपल्याला तरी लौकिकाची चाळ आणि पर्वा करण्याचं कारण राहिलेलं नाही. आपल्या प्रेमाच्या शुद्धत्वाची ग्वाही इतर कोणीही देण्याची जरूर नाही. त्याचं शुद्धत्व हे स्वयंसिद्ध आहे. त्यासाठी मी माझ्या अंतःकरणातील प्रेरणेलाच नेहमी प्रमाण मानतो. मुख्य म्हणजे तुझाही तसाच भाव आहे आणि आपल्या प्रेमसंबंधाच्या शुद्धत्वाची खात्री तुझ्या ठिकाणीही तेवढीच आहे जेवढी माझ्या ठिकाणी आहे. राधे, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव की गोकुळामध्ये कोणाच्याही घरात केव्हाही जाण्याचा तर माझा हक्कच आहे. सर्वांना जाऊन भेटणं, त्यांची ख्याली खुशाली विचारणं हा माझा स्वभाव तर सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे मी कधीही कोणाहीकडे गेलो तर त्याचं कोणालाही नवल वाटत नाही. आत्तासुद्धा मी तुमच्या घरी आलो तेव्हा मला अजिबात ठाऊक नव्हतं की तू घरी एकटीच आहेस म्हणून. मी इकडून सहज जात होतो तो वाटेत तुमचं घर दिसलं. बरेच दिवसात तुमच्यापैकी कोणाचीही भेट झालेली नाही, म्हणून विचार केला की तुमची सर्वांची नीट विचारपूस करावी आणि सर्वांची खुशाली जाणून घ्यावी. घरात येऊन पाहतो तो काय, तू इथे एकटीच आहेस. आता त्याला मी तरी काय करणार? लगेच निघून जाणार का? तेही बरोबर ठरलं नसतं. तुला एवढंच काय, तुझ्या घरच्यांनाही जर हे कळलं असतं तर नक्कीच आवडलं नसतं, हो की नाही? बरं, आता घरी आलेल्या पाहुण्याचा काही पाहुणचार तरी करशील की नाही? तुमच्या घराची काही रीतभात आहे की नाही? काही न घेताच जर मी इकडून तसाच निघून गेलो तर तुझ्या घरचे लोक उगाच तुलाच रागवतील. तेव्हा राधे, आता जास्त वेळ दौडू नको. मलाही वेळ नाही. नेहमीप्रमाणे मी घाईघाईतच आहे. लवकर मला काहीतरी हातावर दे, म्हणजे मग मी निघायला मोकळा. आपला हात पुढे करून उभा राहिलेला कृष्ण राधेशी मोठ्या गंभीरतेच्या आविर्भावात जरी बोलत होता तरी त्यातील त्याचा मिश्किल भाव काही लपून राहिला नव्हता. त्याच्या बोलण्याच्या सुरावरून आणि त्याच्या मुखावरून राधेला तर ती मिश्किलता लगेचच कळली होती. म्हणूनच कृष्णाचं बोलणं ऐकत असतानाच राधाही अगदी मोकळेपणाने हसून कृष्णाला दाद देत होती. कृष्णाने पुढे केलेल्या हातावर राधेनेही तेवढ्याच मिश्किलतेने आपल्या हाताने टाळी दिली तर कृष्णाने राधेचा हात सोडलाच नाही. एवढंच नव्हे तर कृष्णाने राधेचा दुसरा हातही आपल्या हातात घेतला आणि राधेचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हातात गुंफून घेतले. आपलं बोलणं संपवता संपवता कृष्णही राधेच्या हसण्यामध्ये सामील झाला आणि त्या उभयतांच्या हास्याचा फुलोरा कितीतरी वेळ तिथे फुलून राहिला. कृष्णाच्या हातातील आपले हात सोडवून घेऊन कृष्णाला देण्यासाठी काहीतरी आणावं म्हणून राधा घराच्या आतील भागाकडे जाऊ लागली. कृष्णाने दयाच्या डेऱ्याकडे बोट करून राधेला खूण केली. कृष्णाची खूण राधेला कळली आणि आवडलीही. तिने आपल्या हाताने त्या डेऱ्यातील लोणी काढलं आणि कृष्णाच्या हातावर ठेवू लागली. तर कृष्णाने राधेच्या हातातील लोणी आपल्या मुखात घेतलं. एवढंच नव्हे तर त्यातील थोडं लोणी आपल्या हाताने राधेच्या मुखात भरवलं. कृष्णाने लोणी खाता खाताच राधेला हाताच्या खुणेने छान मस्त असं सूचित केलं. लोण्याने माखलेले आपले हात आणि मुख त्याने प्रेमाने राधेच्या पदरालाच पुसलं आणि तो राधेला म्हणाला, ए राधे, खरंच तुझ्या हाताची गोडी काही औरच आहे.
असं गोड लोणी खाण्यासाठी मला जर रोजच या वेळेला यावं वाटलं तर माझी काय बरं चूक आहे? आता रोज मी जर या वेळेसच तुझं लोणी खाण्यासाठी आलो तर त्याचा दोष मात्र मला देऊ नको. तुला आधीच सांगून ठेवतो. बरं, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. अनय किंवा म्हाळसेनी कोणी जर तुला विचारलंच की कृष्ण इथे आला होता का, तर जरूर सांग की हो, कृष्ण इथून जात होता आणि सहजपणे घरात डोकावला. आपल्या सर्वांची त्याने चौकशी केली आणि लगेचच निघून गेला. परंतु कोणी तुला विचारलंच नाही तर मात्र अगदी आळीमिळी गुपचिडी ठेव. तू आपणहून कोणाला काहीच सांगू नको, कारण मी इथे आलो नाही आणि तू मला लोणी दिलं नाहीस आणि ते मी खाल्लं नाही. हेच खरं आहे, हो की नाही? असं म्हणून हसत हसत कृष्ण जसा धावत पळत आला होता तसंच धावत पळत निघूनही गेला. हे लक्ष्मी, लोणी म्हणजे नवनीत. तेव्हा राधा आणि कृष्ण यांचं प्रेमही नवनीताप्रमाणे शुद्ध, मुलायम, पण तरीही नित्य नवं आणि अतिशय आनंददायी होतं. आपल्या अनुपस्थितीत कृष्णाचं आपल्या घरी येणं जाणं असतं असं म्हाळसेच्या कानावर आलं मात्र तिने रागाने आकाश पाताळ अगदी एक केलं. एक दोनदा तर यमुना नदीवरून पाणी घेऊन घरी परतल्यावर जेव्हा म्हाळसेने राधेच्या पदराला लोणी लागलेलं पाहिलं तेव्हाच तिच्या मनात शंका आली. तिने लागलीच राधेला त्याचा खुलासा विचारला. राधेनेही थोडेसे वरमल्याचा आविर्भाव करून ताक घुसळताना डेऱ्यातील लोणी अंगावर उडालं आणि ते मी माझ्या पदराने पुसलं असं उत्तर दिलं. पण त्या उत्तराने म्हाळसेचं समाधान न होता तिचा राधेवरील संशय अधिकच बळावला. कृष्णच इथे येऊन गेला या संबंधीची म्हाळसेला आता अगदी खात्रीच पडली. एवढी वर्ष मी ताक घुसळत होते तेव्हा माझ्या अंगावर कधी लोणी उडालं नाही ते असं राधेला ऐकू जाईल एवढ्या मोठ्यांदे पुटपुटत मग म्हाळसा नुसतीच चडफडत बसली. अनयच्या कानावर तिने सर्व घातलं आणि राधेचे हे थेर ताबडतोब थांबवण्यासाठी अनयला बजावलं. अनयने राधेकडे चौकशी केली असता तिने मान्य केलं की या बाजूला कृष्ण केव्हा जर आला तर घरात डोकावून जातो आणि आपल्या सर्वांची विचारपूस करून लगेच निघून जातो. अनयने स्पष्ट शब्दात आपली नापसंती व्यक्त केली आणि राधेला खडसावलंही की ही गोष्ट गैर आहे हे तुलाच कळलं पाहिजे, तसं तूच कृष्णालाही सांगितलं पाहिजे, नाहीतर मला त्याची गंभीरतेने दखल घेऊन काहीतरी कडक कारवाई करावी लागेल. म्हाळसेने पाणी आणण्यासाठी बाहेर जायचंही थांबवलं, नाहीतरी तिला ते झेपतच नव्हतं. पण घरात पाणी तर आवश्यकच होतं. मग त्यासाठी राधेलाच पुन्हा बाहेर पडणं भाग पडलं आणि तिचं यमुना तीरी जाणं सुरू झालं. मग राधा आणि कृष्ण यांचा भेटण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचं भेटणं पूर्वीसारखंच चालू झालं. भक्तिमार्गाचं श्रेष्ठत्व. बोलता बोलता नारद थोडासा थांबला आणि लक्ष्मीकडे सहेतुक नजरेने पाहत राहिला. जणू लक्ष्मीच्या काहीतरी अभिप्रायाचीच तो वाट पाहत होता. नारदाचा हेतू लक्ष्मीच्याही लगेच लक्षात आला. त्यामुळे थोडा वेळ थांबूनच लक्ष्मी विचारपूर्वक नारदाशी बोलू लागली. हे नारदा, या कथा ऐकताना मनाला अतिशय बरं वाटतं खरं, परंतु एकंदरीत विचार करताना मात्र निश्चितपणे जाणवतं की या गोष्टी वाटतात तेवढ्या साध्या आणि सोप्या नाहीत. जेवढ्या सहजपणे तू त्या वर्णन करून सांगत आहेस तेवढ्या त्या सहज नाहीत. त्यासाठी मनाचं केवढं तरी बळच हवं, तरच सर्व काही शक्य आहे. कारण जरा जरी मनाची दुर्बलता असेल तर ती ऐनवेळी आड आल्याशिवाय राहणार नाही. असं मनोबळ राधेपाशी होतं आणि ते तिला कृष्णप्रेमातून प्राप्त झालेलं होतं हे माझ्या पूर्णपणे लक्षात आलं आहे. कृष्णाच्या ठिकाणी त्याचं आत्मबळ सहजपणे होतंच, परंतु राधेच्या मनोबळाचंच मला अधिक कौतुक वाटतं. कारण शेवटी सर्वांचा परिणाम तिलाच झेपवून न्यायचा होता. सर्वाला प्रत्यक्ष तोंड तिलाच द्यावं लागलं असतं. तिच्या कुटुंबाच्या चौकटीला जर धक्का पोचला असता तर त्याचे बाह्य दुष्परिणाम तिलाच भोगावे लागले असते. कोणी निंदा आणि टीका केली असती तर कृष्णाने तिकडे लक्ष दिलं नसतं, परंतु राधेला मात्र हे सर्व प्रत्यक्षच सहन करावं लागलं असतं. या दृष्टीने हे नारदा, मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की राधेच्या या अडचणीचा कृष्ण काही विचार करत होता की नाही. माझ्या मनात कृष्णाविषयी जराही शंका नाही. तसा विचार तो नक्कीच करत असणार याची मला अगदी खात्री आहे. परंतु सकृत दर्शनी तरी कृष्णाने एवढा धोका पत्करणं आवश्यक होतं का, असा प्रश्न माझ्या मनात येतोच आहे. सुरुवातीला कृष्णानेच पुढाकार घेणं योग्य होतं, कारण त्यामुळेच राधा आणि कृष्ण यांचे प्रेमाचे एवढे संबंध जुळले हे अगदी खरं आहे. परंतु एकदा संबंध जुळल्यावर मग जशा गोष्टी घडत होत्या तशाच घडू दिल्या असत्या तर बरं झालं नसतं का? उगाचच धोका पत्करणं एवढं काय कारण होतं बरं? कारण पुढाकार घेणं आणि धोका पत्करणं यात केवढा तरी फरक आहे. पुन्हा त्यात जो धोका होता तो राधेलाच जास्त होता नाही का? हे नारदा, तेव्हा कृष्णाच्या अंतःकरणाची अवस्था त्यावेळेस निश्चित काय होती हे मला नीट समजून सांग. त्याहीपेक्षा
कृष्णाच्या अंतःकरणातील अवस्थेला अनुरूप असलेला राधेचाही भाव कसा होता हे जाणून घेण्याची माझी आतुरता अधिक आहे. लक्ष्मीचं बोलणं ऐकता ऐकता गंभीर होत असलेला नारद तेवढ्याच गंभीरपणे पुन्हा लक्ष्मीशी बोलू लागला. हे लक्ष्मी, हेच तर कृष्णावताराचं विशेषत्व आहे. मुळात कृष्णाचा सगुण अवतार हाच मुळे या नारायणाच्या ठिकाणी आपलं प्रेम अनुभवावं अशी उर्मी निर्माण झाल्यामुळे आणि त्या प्रेम उर्मीची पूर्ती करण्यासाठी झाला होता. तीच मूळ प्रेम उर्मी कृष्णाच्याही अंतःकरणात अगदी पहिल्यापासून आणि सहजपणे होती. त्यामुळे हे स्वतःचं स्वतःवरील प्रेम म्हणजेच आत्मप्रेम कृष्ण अनेकांना निमित्त करून अनुभवित असे. म्हणूनच अनेकांना ईश्वरी प्रेम अनुभवण्याची संधी मिळाली. त्यातून काही जणांच्या ठिकाणी कृष्णाविषयी प्रेम निर्माण झालं, परंतु कृष्णाचं महात्म्य त्यांना माहीत नसल्यामुळे या प्रेमाचं केवळ सुखच ते अनुभवू शकले. त्यामुळे त्यांची संसाराची दुःख कायमची दूर झाली खरी, परंतु त्यांना खरा आनंद अनुभवता आला नाही, ज्याचा नित्य अनुभव कृष्णाठायी होता. म्हणूनच राधेसारखीने जिने कृष्णाचं प्रेमही अनुभवलं आणि त्याचं महात्म्यही जाणलं, तिच्या ठायी मात्र आत्यंतिक कृष्णप्रेमातून कृष्णाचं महात्म्य अनुभवण्याचा ध्यास निर्माण झाला. कृष्णच तिचा सर्वस्वी झाला आणि ती सर्वस्वी कृष्णाचीच आणि कृष्णासाठीच आहे असाच तिचा भाव झाला. या राधेच्या भक्तिभावाची पूर्ती करण्याची जबाबदारी केवळ राधेचीच नव्हती तर कृष्णाचीही होती. असा भाव कृष्णाचा होता आणि तशी पूर्ती तो करत होता. हेच तर सगुण प्रेमभक्तिभावाचं विशेषत्व आहे. हे लक्ष्मी, आपल्या ठिकाणच्या ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव घेऊन व्यापक परमेश्वराशी ऐक्य पावण्याचं इतरही अनेक मार्ग आहेत. ज्ञानमार्ग, ध्यानमार्ग, योगमार्ग अशा या मार्गांमध्ये ज्याची त्याची वाटचाल ज्याची त्यालाच करावी लागते. या मार्गात काही अडचणी आल्या तर अधिकारी सत्पुरुषांकडून मार्गदर्शन घेता येतं, परंतु प्रयत्न मात्र त्याचे त्यालाच करावे लागून पूर्तीही त्याची त्यालाच करावी लागते. ज्ञानमार्गाने जाणाऱ्याच्या बुद्धीला त्याच्या बुद्धीच्या मर्यादेमुळे ज्ञान पूर्णपणे आकलन होऊ शकलं नाही, तर आत्मज्ञानी असे सत्पुरुष त्याला ते ज्ञान पुन्हा पुन्हा आणि अनेक अंगाने सांगतील. पण तरीही जर त्याच्या बुद्धीला ते ज्ञान आकलन होऊ शकलं नाही आणि त्याच्या मनाचे दोषही जर कायम राहिले असतील तर त्या सत्पुरुषाचाही काही इलाज चालणार नाही, तेही काही मदत करू शकणार नाहीत. एवढंही करून एखाद्याच्या बुद्धीला सर्व ज्ञान आकलन झालं असं जरी त्याला वाटलं तरी त्या ज्ञानाचा अनुभव हा त्याचा त्यालाच घ्यावा लागतो. परंतु तेवढंसं ते सोपं नसतं तर अत्यंत कठीण असतं, कारण अनुभवाची अवस्था ही बुद्धीच्याही पलीकडची आहे आणि ज्ञानमार्गी शब्दज्ञानालाच अनुभव मानून त्याच्या अहंकाराने बुद्धिभाषेच अडकून राहतो. ध्यानमार्गाचा अवलंब करणाऱ्याला त्याच्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे हे माहीत झालेलं असतं. त्याच ईश्वराचं ध्यान करून त्या ईश्वराशी ऐक्य पावण्याच्या प्रयत्नात तो सदैव असतो. परंतु त्या ईश्वरी तत्वाला काहीच रंगरूप नसल्यामुळे त्या ईश्वराचं ध्यान करायला काहीच आधार किंवा माध्यम नसतं. त्याचबरोबर मनातली इतर व्यवधानंही असतातच. ती सर्व व्यवधानं बाजूला सारून ईश्वराकडे ध्यान लावण्याचा त्याचा प्रयत्न चालू असतो, परंतु ही व्यवधानं एवढ्या सहजासहजी बाजूला होत नाहीत. त्यातूनही थोडा वेळ ती व्यवधानं बाजूला झालीच तरी पुन्हा लगेचच मनाचा पूर्ण ताबा घेतात आणि ध्यानाच्या अवस्थेला बाधित करतात. अशा तऱ्हेने ध्यानमार्गी ध्यानधारणेने ईश्वरापर्यंत पोहोचूही शकत नाहीत. मग त्या ईश्वराला प्राप्त करून घेणं तर दूरच राहिलं. पण अशा ध्यानमार्गी यालाही दुसरा कोणीही काहीच मदत करू शकत नाही, कारण तिथे दुसऱ्या कोणाचाही काहीच इलाज चालू शकत नाही. केवळ त्याचेच प्रयत्न चालू ठेवणं एवढंच त्या ध्यानमार्गी याच्या हातात असतं. त्यात यशस्वीतेची खात्री तर नसतेच, परंतु तशी शक्यताही अत्यंत कमी असते. योगमार्गाने जाणारा हा देहभान विराईत अशा समाधीच्या आधारे ईश्वराशी योग जुळवून ऐक्य पावण्याचा प्रयत्न करत असतो. बाह्य विषयांकडे सहज प्रवृत्ती असलेल्या मनाच्या सर्व वृत्तींचा अवरोध करून मनाला देहापासून वेगळं करण्याचा आणि अंतरातील ईश्वरी शक्तीशी त्या मनाचा संयोग करण्याचा हा प्रयत्न अत्यंत कठीणच आहे. त्यासाठी केवढी तरी खडतर अशी तपश्चर्याच करावी लागते, कारण मनाला उन्मनी अवस्थेत नेणं आणि ठेवणं ही साधी गोष्ट नाही. मनाला बाह्य विषयापासून प्रयत्नपूर्वक दूर करण्यासाठी नेत्र आणि कान बंद करून घ्यावे लागतात, पण तरी मनश्चक्षुपुढे सर्व दिसत असतंच आणि सर्व ऐकूही येत असतंच. मग बाह्यांगाने कुठेतरी प्रयत्नपूर्वक एकांतात आणि निरव शांततेच्या ठिकाणी जाऊन बसावं लागतं. मन एकाग्र करण्यासाठी जेवढे म्हणून हट्टाने प्रयत्न करावेत तेवढी मनाची सहजावस्था निघून जाते. आधीच वासनेने आणि विकाराने युक्त असल्यामुळे अशुद्ध झालेल्या मनावरील दबाव आणि ताण वाढतच जातो. त्यामुळे या प्रयत्नपूर्वक लावलेल्या समाधीचा कशाने आणि केव्हा भंग होईल हे सांगता येत नाही.
एवढ्याशा क्षुल्लकशा कारणाने वर्षानुवर्ष केलेली तपश्चर्या बाधित होते आणि मनाची अधोगती होऊन ते पूर्वस्थितीला घसरून येतं. अशा योगमार्गीयांनासुद्धा बाहेरून दुसऱ्या कोणालाही मदत करता येणं शक्य नसतं, कारण त्यांच्यासाठी दुसरा कोणी हा त्यांच्या मार्गावरील एक अडथळाच असतो. त्यामुळे दुसरा कोणी त्यांच्यामध्ये त्यांना नको असतो आणि त्यांचं त्यांना तर जमत नसतं. तरीही हट्टाने ते योगसाधना करत राहतात, परंतु त्या साधनेचं साध्य मात्र त्यांना कधीच गाठता येत नाही. नित्य साधना करीत राहण्यातच स्वतःला धन्य मानून खोटं समाधान अनुभवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थातच त्या प्रयत्नात ते योगमार्गी कधीच यशस्वी होत नाहीत. हे लक्ष्मी, या सर्वांपेक्षा भक्तिमार्गाने जाणारा हा आगळा वेगळा आणि विशेष असतो. ईश्वर स्वरूपाचा अनुभव घेणाऱ्या महात्म्यांनाच तो ईश्वराचं रूप मानतो. प्रेमस्वरूप अवस्थेतील महात्म्यांकडून त्यांच्या सहवासात ईश्वरी प्रेमाचा अनुभव त्या भक्ताला सहजपणे लाभत असतो. त्या प्रेमाने आकर्षित झालेलं त्याचं मन पुन्हा पुन्हा त्या महात्म्याच्या संगतीत येत असतं. त्याच्या संगतीत भक्ताच्या मनालाही मग प्रेमाचा संग जडतो. मनाची प्रेमासक्ती वाढत राहते आणि मन संसारातील विचारापासून आणि विकारापासून सहजपणे अनासक्त होत राहतं. त्यासाठी वेगळे कुठलेही प्रयत्न करावे लागतच नाहीत. महात्म्यांच्या नित्य सहवासात राहिल्यामुळे त्यांचं ईश्वरी अनुभवाचं जीवनही पाहायला मिळतं आणि त्यांचं ईश्वरी महात्म्य जाणवू लागतं. मन अनाठायी प्रेमामुळे त्यांच्याच रूपाचं ध्यान, त्यांचंच व्यवधान लागून राहतं आणि मन त्यांच्या प्रेमस्मरणात अधिकाधिक रमू लागतं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.